नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर सुप्रीम कोर्टमध्ये रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएटची हे पद आहे. तर त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया रिक्रुटमेंट सेल यांची एंगेजमेंट ऑफ अ लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट ऑन अ शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट. तर याची ॲडव्हर्टाइजमेंट इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड इन द टर्म ऑफ अ स्कीम ऑफ एंगेजिंग लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट ऑन अ शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जानेवारी 2024 for preparation of a panel of approximately 90 candidates for engagement in a law clerk cum research associate in the Supreme Court of India purely on contractual assignment, initially on a consolidated remuneration of 80,000 per month for the assignment term 24 ते 25. तर 24 ते 25 साठी 80,000 रुपये पेमेंट तुम्हाला इथे दिला जाणार आहे. The selection will be made subject to the fulfillment of the following essential qualification and other eligibility of a condition. It is made clear that the engagement of a law clerk cum research associate is full-time assignment, purely contractual in a nature. It will not confer any right on the selected candidates to the claim regular appointment. प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे, त्यामुळे परमनंटचा कुठलाही क्लेम तुम्हाला करता येणार नाही आहे. अ लॉ क्लर्क विल नॉट ॲक्सेप्ट एनी अदर असाइनमेंट ड्युरिंग देअर असाइनमेंट टर्म्स ॲज अ लॉ क्लर्क. दे शाल नॉट प्रॅक्टिस ॲज ॲन ॲडव्होकेट इन एनी कोर्ट ऑफ लॉ द कोर्स ऑफ देअर असाइनमेंट टर्म्स ॲज अ लॉ क्लर्क. सो तुमचं जर तुम्ही कुठली असाइनमेंट किंवा कुठल्याही कोर्टमध्ये तुम्ही कुठली केस घेऊ शकत नाही जर तुम्ही या असाइनमेंटसाठी जॉईन केलं असेल तर हे त्यात एक टर्म आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे लक्षात घ्या. द कॅन्डिडेट मस्ट बी अ लॉ ग्रॅज्युएट बिफोर टेकिंग अप द असाइनमेंट ॲज अ लॉ क्लर्क, हॅविंग अ बॅचलर डिग्री इन लॉ इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड डिग्री कोर्स इन लॉ from any school, college, university, institution established by a law in India and recognized by the Bar Council of India for enrollment as an advocate. The candidate studying in the 5th year of the 5 years integrated law course or the 3rd year of the 3 years law course after graduation in any streams will also be eligible to apply, subject to furnishing proof of acquiring law qualification before taking up assignment as a law clerk and research associate. The candidate must have research and analytical skills, writing abilities, and knowledge of a computer, including retrieval of a desired information from a various search engines process such as ESCR, मानुपात्र, SSC ऑनलाईन, लेक्सिस नेक्सिस अँड वेस्ट लॉज ETC. तर एज लिमिट यासाठी जे आहे तर 20 वर्षापासून ते 32 वर्षापर्यंतचं एज लिमिट आहे. 15/2/2024 पर्यंत. मेथड ऑफ सिलेक्शन असणार आहे. द सिलेक्शन प्रोसेस शॉल बी कंडक्टेड इन 3 फेजेस. पहिली फेज असेल मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातील. टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲबिलिटी टू अंडरटेक द लॉ कॉम्पेन्सेंट स्किल्स. दुसरं असेल तुमचं सब्जेक्ट वाईज रिटर्न एक्झामिनेशन कवरिंग रायटिंग अँड ॲनालिटिकल स्किल तुमची घेतली जाईल. आणि तिसऱ्या याच्यात इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाणार आहे. डिटेल्स ऑफ द पॅटर्न ऑफ द एक्झामिनेशन, मिनिमम क्वालिफिकेशन, स्टँडर्ड टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्च्युअल असाइनमेंट्स आर गिवन इन द स्कीम ऑफ एंगेजमेंट अँड लॉ क्लर्क. तर वेबसाईट इथे लक्षात घ्या www.sci.gov.in. इथे बाकीचे डिटेल्स हे अपलोड केलेले आहेत आणि त्याबद्दलची माहितीसुद्धा त्या वेबसाईटला दिलेली आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन जी असेल
The written examination in concern with the engagement in law clerk research associate to be held on 10/3/2024 10 मार्चला ती कंडक्ट केली जाईल. मॉडल आन्सर्स कीज विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट टू 11 मार्चला ते अपलोड केलं जाईल. त्यामुळे फेज 1 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सब्जेक्ट टू द पेमेंट ऑफ द चार्जेस हे असणार आहे. रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फीज हे वेबसाईटवर जाऊन तुम्हाला करता येणार आहे. 500 रुपये त्यासाठी फीज ही तुम्हाला आकारण्यात येणार आहे. क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन हे 15 फेब्रुवारी आहे. तर लक्षात घ्या 25 जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीच्या आत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात. सो असे काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेले आहेत जे आपण बघितलेत. डिटेल माहितीसाठी तुम्ही www.sci.gov.in या वेबसाईटला जाऊन माहिती घेऊ शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.